मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, त्यामुळे आज सकाळपासूनच खूप घाईगडबड होती. सर्वात पहिले सकाळी उठून उंबरठ्यावर हळदीचे लेपन लावलं. त्यानंतर दारापुढे रांगोळी काढली. रांगोळी काढल्याच्या नंतर 5 झाडांच्या फांद्या तोडल्या. त्याच्यानंतर सर्व पूजाची सामुग्री एकत्र केली. पूजाची सामुग्री एकत्र केल्याच्या नंतर देवाची पूजा करत होते. देवाची पूजा करण्याच्या अगोदर देव व्यवस्थित पितांबरीने घासून घेतले. त्यानंतर देवाची पूजा झाली. नंतर गुरुवारच्या पूजेची मांडणी करत होते. त्यानंतर कलशाला हळदी कुंकू लावून घेतले व आसनावर तांदूळ टाकले. त्यानंतर देवीचे मुकुट हे कलशामध्ये स्थापन केले व त्यानंतर विड्यावरती गणपती व महालक्ष्मीची स्थापना केली. त्याच्यानंतर 5 फळे ठेवली. फळे ठेवून झाल्यावरती त्याच्यावर फुलांनी सजवलं. देवीला वेणी घातली. देवीला वेणी घालून झाल्यावरती रांगोळी काढली, फुलाची सजावट केली व नंतर देवीला सकाळी नैवेद्य दाखवायचा होता म्हणून साबुदाण्याची खिचडी बनवली. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मिरची, जिरा, बटाटे घातले. त्यानंतर साबुदाणा टाकून त्यावर व्यवस्थितरित्या हलवून घेतला व शेंगदाण्याचा भाजून कूट तयार करून पहिलेच ठेवला होता. त्यानंतर देवीला माझ्या मुलांनी नैवेद्य दाखवला व देवीला साष्टांग नमस्कार घातला. नंतर देवीची पोथी वाचली. मार्गशीर्ष मासात 4ही गुरुवार सर्वांनी ही पोथी वाचतात. त्यामध्ये कथा सांगितली जाते. ती कथा वाचून झाल्याच्या नंतर हळदी कुंकवाला शेजारच्या बाया आल्या. हळदी कुंकूला आम्ही आलो आहोत. आता कांचन आम्हाला हळदी कुंकू करते. अशा रीतीने सर्व मार्गशीर्ष गुरुवार व्यवस्थितपणे पार पडले.